डॉक्टर रावसाहेब, एक मुद्दा या निमित्तानं उपस्थित होतो आहे की तुम्ही आता शिंदे शिवसेनेचा उल्लेख केला. त्यांच्यातल्याही काही नेत्यांचं असं म्हणणं आहे की जे बाळासाहेबांचे होऊ शकले नाही ते त्यांना काय पडलंय, पण त्यांना काय करायचं आहे? तुम्ही मोदीचे आणि अमित शहाचे झालात ना, कालपर्यंत बाळासाहेबांचे होतात किंवा उद्धव ठाकरेंचे होतात. तुम्ही आता मोदी, शहा आणि फडणवीस झालात ना, तुम्ही तेवढा पुरतं पाहा. तुम्ही आमच्यात पडू नका. बोलो ना, ही भीतीतून वैफल्यग्रस्त विधानं जी होत आहेत ही भीतीतून निर्माण झालेली विधान आहे. भय आता आमचं काय होणार. त्याच्यामुळे तुम्ही तुमची चिंता करा, तुम्ही मोदींची चिंता करा, अमित शहाची चिंता करा, देवेंद्र फडणवीस यांची चिंता करा, बावनकुळ्यांची चिंता करा, बरं का, गिरीश महाजनची चिंता करा. तुमच्याकडे फार मोठं कार्य आहे. इतक्या लोकांचे बूट तुम्हाला चाटायचे आहेत आणि पुसायचे आहेत. तुम्ही ते करा. तुम्ही स्वाभिमानाच्या गोष्टी करू नका, किंवा ठाकरेंचं काय होणार, शिवसेनेचं काय होणार, मनसेचं काय होणार याची तुम्हाला चिंता करण्याचं कारण नाही. तुम्ही स्वतःचीच चिंता करा. रावसाहेब, 24 तास उरले आहेत. शरद पवार यांनी असं म्हटलंय की त्यांचा काही खासगी कार्यक्रम आहे, त्यामुळे म्हणजे पूर्वनियोजित कार्यक्रम आहे, त्यामुळे ते उपस्थित राहणार नाहीये. त्यांच्याऐवजी जयंत पाटील जे त्यांचे प्रदेशाध्यक्ष ते उपस्थित राहतील. हर्षवर्धन सपकाळ जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ते उपस्थित राहत आहेत. कोणते नेते व्यासपीठावर असणार आहेत, कोणते नेते भाषण करणार आहेत याची काही रूपरेषा ठरली आहे? त्याची पूर्ण रूपरेषा ठरलेली आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अजित भुरे करतील आणि त्यांच्याकडे संपूर्ण रूपरेषा आहे. ती रूपरेषा जर आम्ही आत्ताच तुम्हाला सांगितलं तर उद्या लोकांनी कार्यक्रमाला का बरं यावं? उद्या होईल ना सगळं. जे येतील त्या सगळ्यांचं स्वागत होईल. मग काँग्रेसचे नेते असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असतील, डाव्या पक्षांचे लोक असतील, कृती समितीचे लोक असतील, प्रत्येकाचं आम्ही सन्मानानं स्वागत करू. आणि या लढाईमध्ये त्या प्रत्येकाचं योगदान आहे हे आम्ही मान्य करू. नाही, बघा, ते प्रवेश थांबावे म्हणून मी काय ते माझं मत व्यक्त केलं नाही. मी भारतीय जनता पक्षाचा बुरखा फाडण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला गंमत सांगतो की नाशिकला काय गुन्हा घडला. नाशिकला असा गुन्हा घडला, एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीनं सातत्यानं शिवसेनेचे स्थानिक नेते, प्रमुख नेत्यांवर समाज माध्यमांवर गरळ ओकण्याचा प्रयत्न करत होते. पोलीस त्या संदर्भात दखल घेत नव्हते. अनेक तक्रारी झाल्या. ती व्यक्ती ब्लॅकमेल करत होती सातत्यानं सगळ्यांना, आरटीआयच्या माध्यमातून किंवा सोशल माध्यमांवरून. अशा वेळेला जर पोलीस दखल घेत नसतील आणि त्याचा समाजाला उपद्रव होत असेल तर शिवसैनिकांनी तिथे जाऊन त्याच्या कानफडात नक्कीच मारली असेल.